बापरे, एका रात्रीत घडल्या एवढ्या सगळ्या घटना. म्हणजे म्हणतात ना, वेळ आली होती पण काळ आला नव्हता, अशा टाईप काही घटना घडल्या आमच्यासोबत. एक तर खूपच डेंजर होती. आणि मी सांगणार आहे तुम्हाला आमच्यासोबत काय काय घडलं एका रात्रीमध्ये. तर आम्ही चाललो होतो गावी, धाराशिव जिल्ह्यामध्ये, रिया आणि निष्ठाला सोडण्यासाठी. कारण की त्याचे आजी बाबा पण गावाकडे गेलेले होते, 2-3 महिने झाले. म्हणजे रियाच्या आणि निष्ठाच्या वडिलांच्या आई वडिलांकडे आम्ही सोडायला चाललो होतो त्यांना. तर वाटेत पाऊसही छान होता. मस्त वाटत होतं, वातावरणही छान होतं. पण पुढे असं काही घडेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, अंदाजही आला नव्हता. तर मी सांगेल तुम्हाला काय घडलं ते. तर सुरुवातीला आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली होती, कारण की घरी येऊन काहीच खाऊन गेलो नव्हतो. म्हणून आम्ही एखादं हॉटेल बघून तिथे थांबण्याचा विचार केला. तर आम्हाला दिसलं मल्हारगड, आणि बाहेरून एवढं डेकोरेटिव्ह होतं, छान होतं. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची मूर्ती पाहून आम्ही त्या हॉटेलमध्ये जायचं ठरवलं. पण त्यांची सर्व्हिस एवढी खराब होती ना, की त्यांनी म्हणजे लवकर काही देतच नव्हते. त्यानंतर कसं तरी आलं बाबा, की आम्ही चिकन मालवणी मागवली होती. तर चिकन मालवणीची टेस्ट तर एवढी खराब होती ना, आम्हाला वाटलं बघून की बाबा दिसाय तर एवढं सुंदर आहे, तर टेस्टही तशीच असेल. पण काहीच टेस्ट नव्हती. तो कांदा आणि खोबरं त्यांनी भाजलंही नव्हतं, कच्च्या मसाल्यात फक्त परतून आणलं होतं. तर आणि ती हाफ चिकन, सॉरी हाफ मालवणी आम्हाला जवळजवळ त्यांनी 470ला दिली. म्हणजे एवढा तर हॉटेलचाही रेट नसतो आपल्या सिटीमध्ये, तेवढा गावी जाताना एवढा रेट होता तिथे. आणि हे हॉटेल आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलं होतं. आणि मसाला पापड स्टार्टरला असतं, तर त्यांनी मसाला पापड आम्हाला भाजी आल्यानंतर दिला. आम्ही भाकरी वगैरे काही मागवली नाही, कारण की घरी येऊनच भाकरी राईस वगैरे घेऊन आलो होतो. आणि पुढे गेलो तर आम्हाला समजलं आमचं टायर पंक्चर झालंय. पण नशीब ते हॉटेलच्या बाजूलाच कळालं होतं, त्यामुळे आम्ही लगेच ते चेंज केलं टायर. तिथे आमचा बराच वेळ गेला. तर ही होती पहिली घटना. ही काही एवढी मोठी नाहीये घटना. पण तरी पण आम्हाला जर त्याच वेळी समजलं नसतं आणि पुढे अर्ध्या रस्त्यात जर टायर पंक्चर झालेलं कळालं असतं, तर आम्ही कुठे थांबायचं होतं, काय करायचं होतं, खूप चुकीचं झालं असतं ते पण. पण वेळेतच ते कळालं. आणि टायर चेंज होईपर्यंत मी माझ्या गोळ्या खायला घेतल्या, कारण की मी त्याच दिवशी अक्कलदाढ काढून आली होती. आणि अक्कलदाढीचं दुखणं तर खूप भयंकर असतं. पण गावी जायचं होतं, मी पण 10 दिवस राहणार होती, म्हणून म्हटलं की काढून घ्यावं, गावी गेल्यावरती त्रास नको. आणि मग मी गोळ्या खाल्ल्या, पाणी पिली. मला गोळ्या खाताना पाणी एका हातात पाहिजे म्हणजे पाहिजे, कारण की गोळ्या एवढ्या कडू लागतात ना, की गोळी खायची म्हटलं की मला आधीच बॅक होतं, उलटी आल्यासारखं होतं. मग मी गोळ्या खाल्ली, पाणी पिली. आणि आता तुम्हाला पहिली घटना सांगते आमच्यासोबत घडलेली. त्याचा व्हिडिओ नाही घेतलाय, पण खूप भयंकर घटना होती ती. ती म्हणजे मी गाडीत रियाला घेऊन पुढे बसली होती. आणि रिया आणि मी पुढच्या दीपकपाशी बसलेलो, बाजूच्या फ्रंट सीटवर, म्हणजेच ड्रायव्हरचं सीट असतं त्याच्या बाजूच्या सीटवर. आणि मस्त गप्पा मारत होतो आम्ही सगळे. पण रियाने अचानक डबल लॉक केलेलं होतं. तर तिने ते लॉक कसं खोललं माहिती नाही, हडपसर हायवेला. आणि दरवाजा एकदम उघडला गेला. बापरे, मी खिडकी म्हणजे दरवाजाला टेकून बसलेली नव्हती म्हणून नशीब, नाही तर हायवेवरती काय झालं असतं. आम्ही दोघी, एकतर दोघी खाली पडलो असतो, आणि दुसरी गोष्ट अशी की बाबा मागून एखादी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आली नाही, नाहीतर मग त्याचा तरी बिचाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला असता. कारण की अचानक दरवाजा उघडला गेल्यामुळे मागूनही येणाऱ्यांना काही कळत नाही, किंवा आम्ही टेकून बसलो असतो तर आमचंही काही खरं नव्हतं, खाली डायरेक्ट कल गेला असता. पण मी गप्पा मारत होती म्हणून टेकून बसलेली नव्हती. त्यानंतर मग मी रियाला झोक्यामध्ये टाकलं आणि झोप, म्हटलं बाई त्रास नको देऊ. बाहेर पाऊस पण येत होता. तर म्हटलं चला आता सगळे झोपून घ्या, आणि दीपक पण गाडी चालवतील. इथे झालं होतं आमचं टायरचं सगळं काम करून. आणि रियाला पण मी झोक्यात टाकून ठेवलं होतं, कारण की गाडी चालू व्हायच्या अगोदरच झोका बांधून घ्यावं म्हटलं होतं. पण रिया काही झोपायचं नाव घेत नव्हती. बिचारी नंतर कशी तरी झोपली. इथे निष्ठा पण झोपली. मग त्या दोघी झोपल्यावर म्हटलं चला आता मी पण झोपून घेते. आणि मग मी झोपले. आणि मग पहाटे परत कळालं की दुसरी घटना घडली झोपेतून उठल्या उठल्या, गाडीत असतानाच. ती अशी घटना होती की टेंभुर्णी हायवेला आम्ही रात्रीचे 1 ते 2च्या दरम्यान पोहोचलो होतो. आणि तिथे अचानक आमची गाडी अडवण्यात आली. म्हणजे आम्ही थांबवली नाही गाडी, पण एक व्हाईट शर्टवर माणूस होता, आणि त्याने लिफ्ट लिफ्ट करत होता, ते पण रात्री 1 ते 2च्या दरम्यान. आणि सुनसान रस्त्यावर, आणि त्याच्यापाशी टू व्हीलर नाही, काहीच नाही. असं कोणी अडवतं का गाडी? मग आम्ही तिथे गाडी नाही थांबवली. तर ते चुकीचं केलं का बरोबर केलं, तुम्ही नक्की सांगा आम्हाला. कारण की आम्ही ऐकलंय, म्हणजे
की हायवेवरती कधीच गाडी थांबवायची नाही, आणि तेही अंधाराचं, कारण की भरपूर लुटेरो असतात. आणि सोबत आमच्या रिया होती, निष्ठा होती. त्यानंतर माझा भाऊ, आम्ही तोही मुंबईवरून आलेला होता. मग त्याला आम्ही बार्शीतून पिक केलं होतं, कारण की बार्शी स्टेशनवरून एकतर पाऊस होता, आणि प्लस बार्शी स्टेशनवरून बार्शी बस स्टॉपला येण्यासाठी एकतर रिक्षा किंवा बस करावी लागते. आणि बस फक्त एकच जाते तिथे बार्शी स्टेशनला. आणि एवढी गर्दी असते, ट्रेनमधून एवढे उतरलेले लोक असतात की बसमध्ये जागा भेटणं तर मुश्किल असतं. आणि रिक्षामध्ये पण एवढी माणसं कोंबतात ना की विचारायला नको. म्हणून मग आम्ही ठरवलं की भैयाला आणि प्रीतीला, शिवमला आणि मामाचा मुलगा होता त्याला आपण तिथून पिक करूया. आणि त्यांना पिक करून आम्ही पुढे गेलो. त्यानंतर आम्ही येरमाळ्याच्या जवळ गेलो. तर येरमाळ्यामध्ये येडाई देवीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. आणि हे बघा, इथून येडाईच्या मंदिराला जाण्यासाठी एंट्री गेट आहे. आमचं सहसा तर तिकडे जाणं होत नाही. मी नेहमी दीपकला बोलते की जाऊया आपण एकदा तरी, येडाई तुळजापूर करूया, पण एवढा वेळ मिळत नाही. आताही दीपक आम्हा तिघेला सोडणार आहेत गावी, आणि त्यानंतर मग मी पण रिया आणि निष्ठाला सोडून 8 दिवसामध्ये रिटर्न जाणार आहे पुण्याला. तर इथे शिवम खुश होता गाडीमध्ये बसून, त्याला फोर व्हीलरमध्ये बसायला खूप आवडतं. त्यानंतर मामाच्या मुलाला अंदोऱ्या येथे आम्ही सोडलं, तो अंदोऱ्याला राहिला असतो. आणि मग आम्ही पुढे चाललो. तर हे अंदोऱ्यामध्येच माझं लहान पण गेले, कारण की मम्मी पप्पा मुंबईला असायचे आणि त्यांनी मला मम्मीची आई म्हणजेच आजीकडे मला सोडलेलं होतं. तर माझं 7वी पर्यंतचं शिक्षण देखील अंदोऱ्या येथेच झालं. आणि खूप छान आहे हे गाव, मला खूप आवडतं अंदोऱ्यात. बाकी गावांपेक्षा मला हे गाव खूप आवडतं. ही बघा, हीच माझी शाळा जिथे मी 1ली ते 7वी शिकलेली आहे. आणि शाळा पण खूप छान आहे, आणि तिथले शिक्षकही खूप छान होते. त्यानंतर रिया निष्ठाचं खिडकीतून तोंड काढणं चालू झालं. परत एक फटका खाल्ला तिने आणि मग आत गेली. मग आम्ही कळंबला पोहोचलो, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. तिथे प्रीतीला आणि भैयाला सोडलं, कारण की ते जाणार होते शिरपुऱ्याला. प्रीतीचं गाव आहे ते. तर ते तिघं तिकडे चालले. मग पप्पा म्हटले की पप्पा, मीही जातो माझ्या गावी, म्हणजेच कोथाळवाडीला. पण आम्ही पप्पांना सांगितलं की तुम्ही नका जाऊ, तुम्ही आमच्यासोबत खोनल्याला चला. तिथे आंघोळ वगैरे करा, फ्रेश व्हा, आणि त्यानंतर मग आपण दीपक तुम्हाला कळंबमध्ये सोडतील किंवा कुठेतरी सोडतील, मग तुम्ही जा वाडीला. आणि मग पप्पा पण आमच्यासोबत खोनल्याला आले. पोरींना घेतलं इथं स्प्राईट, आणि मग आम्ही चाललो घरी. तर ह्या 3 घटना होत्या आमच्यासोबत घडलेल्या, की पहिली घटना म्हणजे रियानी अचानक दरवाजा चालू गाडीचा उघडणं. त्या घटनेतून खरंच, ती घटना खरंच खूप भयंकर होती, ती कधीच विसरणार नाही मी. पूर्ण दरवाजा उघडला गेला होता. त्यानंतर दुसरी घटना की अचानक आमचं टायर पंक्चर होणं, पण त्यातही आम्हाला हॉटेलजवळच पंक्चर झाल्यामुळे अर्ध्या रस्त्यात कुठे थांबायची वेळ आली नाही. आणि तिसरी घटना अशी होती की बाबा, आम्हाला अचानक एक जणाने लिफ्ट मागितली, ते पण एकदम आडमार्गे रस्त्याला, जिथे कोणीच नव्हतं. तिथेही आम्ही गाडी थांबवली असती तर काय झालं असतं काय माहिती. त्याला खरंच लिफ्ट हवी होती का नव्हती ते नाही मी सांगू शकत, पण नाही थांबवायला पाहिजे अशी रात्रीचं गाडी, कारण की कधी काही होईल कोणी सांगू शकत नाही. आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आमच्या गावी, म्हणजेच खोंदला येथे. तर खोंदला हे गाव जरा आडबाजूला आहे, म्हणजे तिथे लवकर गाड्या वाहनं भेटत नाहीत. त्यामुळे आम्हाला नेहमी तर फोर व्हीलरच घेऊन जावी लागते. ट्रॅव्हल्सने गेलं तर मग कळंब तालुक्यातून मग रिक्षावाले खूप पैसे चार्ज करतात तिथे, कारण की डायरेक्ट गाडी अशी कोणती भेटत नाहीये. दिवसातून फक्त 2 बस जातात आय थिंक त्या गावातून. तर तेवढा वेळ थांबू शकत नाही आपण. आणि हे बघा, हे आलं आमचं खोनल्यातलं घर, जिथे आमचे सासू सासरे राहतात. ते पण नेहमी नाही राहत. आता ते आले होते उन्हाळ्यात याला महाशिवरात्रीच्या यात्रेला, आणि पोरी गावाकडे येणार म्हणून ते गावाकडेच राहिले होते. अशा प्रकारे पोहोचलो आम्ही घरी. आणि ही चौथी घटना अशी की आमच्या निष्ठाचा दात घरी गेल्या गेल्या तुटला, आणि ती दाखवायला पळत आली की मम्मी माझा दात तुटला. ती गाडी तिथून तिथून हलवत होती, पण एकदाचा ती हातात घेऊन आली पळत दाखवायला. हा आहे तिचा दात. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. बाय बाय.